सो हाय हॅलो फ्रेंड्स. तर आज गुढीपाडवाचा दिवस आहे. सकाळी आवरेपर्यंत वेळ झाला. तर चला मग काहीतरी आलं आहे, गावचं पार्सल आलं आहे आपल्याकडे, तर ते मी दाखवते तुम्हाला. तर चला मग. सो हे बघा, मस्त की गावचे काजू आले आहेत, पहिलेच आले आहेत यंदाचे. मम्मी आल्या होत्या गावाला, तर घेऊन आल्या होत्या. तर आज पाडव्याच्या निमित्ताने आपण म्हटलं काजूची भाजी करावी. मस्तपैकी हिरवे काजू आहेत, फ्रीजमध्ये ठेवले होते, 2 दिवस झाले. आता त्याला आता कट करून घेते मस्तपैकी आणि त्याची भाजी तुम्हाला शेअर करेन. कारण पहिलीच भाजी आहे आमची यंदाच्या वर्षाची. आता तर गावी तर जायचं आहे, तर आज संध्याकाळीच गाडीला निघणार आहे गावी जायला आम्ही. तर कारण सुट्ट्या पडल्यात मुलांना छानपैकी. चला मग 10 दिवसाचा शाळेच्या सुट्ट्या ब्रेक आहेत, तर मी तोपर्यंत म्हटलं गावी जाऊन येऊया आपण त्याने. तर चला, तर गावच्या काजी आले त्याची आता आज भाजी करू. श्रीचा आवाज येतो, मला वाटलं पूजा आहे, श्री आहे तर पूजा आली पूजाच्या हातात घेऊन. तर चला मग खेळू देत त्यांना. तर मी आता भाजी करून घेते, आवडते पटापट, कारण की संध्याकाळी आमची ट्रेन आहे गावची. ओके ना पूजा? पूजा येस गावी जाणार आहे. येस 10 दिवसची आपले सुट्टी मिळाली आहे, मस्त एक ब्रेक गावी मजा करायला. तर श्रीला पण चालू होतं ट्रेनमध्ये बसायचं आहे गावच्या गाडीमध्ये. तर कसं एन्जॉय, एक्झाम झाली ते. तर चला मग. हे बघा, हिरव्या काजी कापून घेतल्यात आम्ही, मस्तपैकी असे घर निघतात. तर आता घराची घर बनवूनच भाजी करणार आहे, उसळ अशी. सगळ्यांची आवडती फेवरेट भाजी आहे ही आमची, काजूची भाजी. वर्षाने भर भेटते. मस्त की कोकणात आपला मस्त स्वर्ग म्हणून म्हणतात ते, खरोखर काजूसारखी भाजी खायला डेली भेटते आपल्याला. तर चला मग जास्त कटिंग करून घेते पटापट. आणि हे जे आहेत घर ते काढून घेईल, तर हाताला नंतर डीक लागल्यावर हात खराब होतात. तर मी तुम्हाला दाखवते एक. तर सुरी किंवा कटर काही असेल त्याने घेऊन काढा. तर आता मी हा घर काढणार मस्तपैकी. एक दाखवते तुम्हाला. एक कपडा घेतला आहे व्यवस्थित असा आणि पुसून घ्यायचं, जेणेकरून त्याचा डीक त्याला राहणार नाही म्हणून. आणि ही साल अगदी हलक्या हाताने व्यवस्थित निघते बघा. आता मम्मी आम्ही गावी गेल्यावर दाखवूच तुम्हाला भाजी करतो, साफ कशी करतो वगैरे, रानातलं काम वगैरे. हे बघा असं घर निघतो व्यवस्थित. तर खरं तर अख्खा निघतो. मी आता सुरी घेतली नाही आहे काढायला, मला खाणेच काढून दाखवते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी आता काजी आपल्या सोलून साफ करून घेते. त्याची भाजी करायची आहे. संध्याकाळी निघायचं आहे मुलांना घेऊन, ट्रेन आहे संध्याकाळची, गावी जायचं आहे. पूजा पण म्हणते. तर थोडं चेंज म्हणून आम्ही गेलोच नाही, गणपती नंतर आहे. आता म्हटलं आता ब्रेक मिळाला जाऊन यावा. तर अशा पद्धतीने आता पाकळी आपली छानपैकी वेगळी झाली आहे. छान सूप अशीच पण खातो आम्ही. कवळी असेल तर त्याचा गर छान लागतो खाताना. पूजा नाही खात, पण आम्ही सगळेजण खातो गावी गेल्यावर. कवळ्या गराची मजा वेगळीच असते खाताना, फ्रेश गर. म्हणून तर कोकणाला स्वर्ग म्हणून असं म्हटलं जातं. सगळ्या गोष्टी कशा एकदम मस्तच आहेत आपल्याकडे. चला मग आता मी पटापट साफ करून घेते. सो हे बघा, पाण्यात टाकलेत मी भिजत आता काजूचे घर. थोडंसं त्याचा डीक असतो तो निघून जाण्यासाठी. तर इथे वाटाण्याची भाजी मी फोडणीला घातली आहे कुकरला. आणि इथे आता काजू आता भिजत टाकले आहेत, मस्तपैकी धुवून घेते. 1-2दा काढते पाण्यातून धुवून. तोपर्यंत आपलं तेल तापतं आहे. आणि नेहमीप्रमाणे कांद्या खुट्याचं वाटण आहे. आणि आपला मालवणी मसाला आहे, हे ते पटापट आवडते जरा. चला मग. सो हे बघा, मस्तपैकी तेलामध्ये थोडं फ्राय करून घेतलं आहे मी. तर आता मालवणी मसाला आपला घालून घेते. या मसाल्यामध्ये 2 मिनटं जरा वाफ काढून घेईन त्याला. आणि मग गरम पाणी घालेन, जेणेकरून पटकन शिजेल आणि चव पण बिघडत नाही. तर चवीपुरते मीठ घालते. आपल्याकडे पुरी पाडव्याला प्रसादीला आंबा आणि काजू ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.
दाखवतात. आमचे आंबे तर काय अजून झाले नाही आहे, पण काजू झाले. तर काजीचाच आपण प्रसाद म्हणून दाखवू शकतो, असं काय नाही आहे. जे उगवतं ते पिकतं ते दाखवतात नैवेद्य म्हणून. तर हे बघा मस्त याच्यातच काजू घालून काजू घालून घेते. स्वच्छ धुवून घेतले आहेत 2-3 वेळा. पाण्यात उमळत ठेवले होते मी बऱ्याच वेळा आधी, एक 15-20 मिनटं, की जेणेकरून मग खाताना त्याचा डीक वगैरे असतो तो लागू नये म्हणून. आता व्यवस्थित परतून घेते ताटपामध्ये. झाकण लावते 2 मिनटासाठी. चला तर मग आपली झाली आहे काजूची भाजी. जास्त झाली, झाकून मग येतात तर खूप छान दिसते. तर बघूया चव कशी झाली. ते जेवताना पूजाला वाढेल तेव्हा मी विचारेनच म्हणा. तर चला, मस्तपैकी ग्रेव्ही झाली आहे, छानच झाली आहे. बघितली तर अगदी तोंडाला पाणी सुटलं. वर्षातली पहिली भाजी आहे काजूची आमची. तर खूपच छान वाटतं. हे बघा गर शिजलं आहे व्यवस्थित, कट झाले. मग एवढीच मी ठेवते ग्रेव्ही, थोडी असू देत. चपातीवर वगैरे छान लागते. आता कोथिंबीर घालून घेते मस्तपैकी आणि आपली भाजी रेडी आहे. गॅस बंद. चलो, सो जेवण तर झालं आहे. खूप लगबगीने केलं कारण 1:30 वाजत आला होता. आता मुलाला भूक लागली. सकाळी काय पोह्यांवरती काय भूक लागतेच म्हणा. तर हे बघा श्रीने भजी पण खायला स्टार्ट केली. काय खातो श्री? भजी खातो. भजी बोल. जी जी बोल. जी. तर चला मग मुलांना वाढलाय जेवायला पूजाला. तर काजूची भाजी वगैरे पूजा म्हणते चांगली झाली. आता टेस्ट तर दिली होती करायला, आता जेवायला वाढलाय. खाऊन बघ आणि सांग, गर खाऊन बघ. पहिला आहे वर्षातला पहिला काजू खातोय आपण. कसं झालंय? चांगली आहे. तर चला मग श्रीला पण आता भरवते. तर चला बोला. वाव लक्षात आहे तिच्या. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही संध्याकाळी आता निघणार आहे गावी जायला. तर ट्रेन आमची संध्याकाळची आहे. तर चला मग गावीच आता ब्लॉग्स आपले होते थोडे, जेवढे राहू तेवढे दिवसांचे. तर चला मग 10 दिवस. चला मग काय करणार? झोप ना झोप ना. बघ दीदी कशी झोपते. झोप ना श्री. फायनली ट्रेन मिळाली आणि मुले खूप खुश आहे. बघताय तुम्ही ट्रेन पूर्ण एम्प्टी आहे, खाली आहे. तर खूपच मजा घेतो आहे आम्ही कारण जास्त सगळीच आधी गेलो होतो. खाली ट्रेन बघायला डब्बा खाली पूर्ण खाली ट्रेन. लवकर पोचू. सो आत्ताच आम्ही गावी पोचलोय. तो फ्रेश झालो, मस्तपैकी नाश्ता पाणी झाला. श्री फिरतोय, दाखवते तुम्हाला. हा बघा, हा श्री. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर इथून आपले गावचे व्हिडिओ पण थोडेफार बघायला मिळतील.
जेवढं होईल तेवढं, कारण कामं भरपूर आहेत गावी घेऊन. तर चला मग श्री बाय कर.